चला तर या व्हिडिओमध्ये आपण नाबार्डबद्दल थोडीशी माहिती बघूया. आता या व्हिडिओमध्ये आपण नाबार्डबद्दल माहिती बघत असताना याचा बेसिक वगैरे काय बघणार नाही आहेत. फक्त नाबार्डने मागील वर्षात जे काही एक नवीन धोरण वगैरे जाहीर केले तेच आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. तर बघा, हे नाबार्डचं असं एक लोगो असणार आहे. ठीक आहे, हे नाबार्डचा NABARD नाबार्ड. आता बघा, नाबार्ड जर बघितलं तर मराठीमध्ये आपण बघायला गेलं तर याचं कसं आहे, फुल फॉर्म जर बघितलं तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असा होतो. आता हे जसं NABARD आहे, नाबार्डचा फुल फॉर्म हे बघा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, हे असं याचा फुल फॉर्म असणार आहेत. हे एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकते की नाबार्डचा फुल फॉर्म खालीलपैकी काय आहे. वेगवेगळे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ना, ते केंद्र सरकारचे असू दे किंवा राज्य सरकारचे असू दे किंवा इतर रेल्वेचे वगैरे, त्यामध्ये याचा फुल फॉर्म विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणून हे नीट करून ठेवा. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, मग बघा काय आहे. आता नाबार्डने मागील वर्षामध्ये एक धोरण जाहीर केलं होतं. मागील वर्षामध्ये म्हणजे 2024ला त्याने एक धोरण जाहीर केलं होतं. ते धोरण बघा कुठलं आहे, क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030. कुठलं आहे धोरण, हे क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030 किंवा 2030. हे हवामान धोरण 2030 म्हणून देखील ओळखलं जातं मराठीमध्ये. हे कोणामार्फत आलेलं आहे तर नाबार्डद्वारे आलेलं आहे. नाबार्डचा फुल फॉर्म आपण वर बघितलं तर तरी पण एकदा आपण बघूया, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आता हे धोरण नाबार्डने 2024मध्ये कधी जाहीर केलेलं आहे तर 22 एप्रिल 2024 रोजी हे धोरण जाहीर केलेलं आहे. आता 22 एप्रिलला काय असतं बघा, दरवर्षी पृथ्वी दिन असतो. 22 एप्रिलला दरवर्षी काय असणार आहे, पृथ्वी दिन. हे बघा, इथं मी त्याचे इमेज पण घेतलेले आहेत. दरवर्षी कधी साजरा केला जातो, अर्थ डे 22 एप्रिलला साजरा केला जातो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, या दिवशीच 2024ला काय जाहीर केलेलं आहे नाबार्डने तर क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030 म्हणजेच हवामान धोरण 2030 जाहीर केलेलं आहे. ओके, आता क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030ची गरज काय आहे. आता गरज काय, भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी हे धोरण जाहीर केलेलं आहे. कोणाद्वारे तर नाबार्डद्वारे. आता नाबार्ड काय करणार बघा, 2030पर्यंत एकूण $2.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला दरवर्षी अंदाजे 170 अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. हे 2030चं धोरण सांगणार आहे. म्हणजे आपल्याला किती लागणार आहेत, हरित वित्त पुरवठ्याची गरज किती आहे तर $2.5 ट्रिलियन आहे. ठीक आहे, मग दरवर्षी किती काढून ठेवावं लागेल आपल्याला, आवश्यकता किती आहे तर 170 अब्ज डॉलरची आपल्याला आवश्यकता दरवर्षी आहे. अशा प्रकारे इथं आपण हे नाबार्डचं जे काही क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030 किंवा हवामान धोरण 2030 आहे याबद्दल आपण सांगू शकतो. एखाद्या मार्काला हा प्रश्न याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो करंट अफेअर्समध्ये. ठीक आहे, आता इथं जाता बघत असेल तर काय, अर्थ डे कधी साजरा केला जातो तर 22 एप्रिलला, हे लक्षात ठेवा. ओके, या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन पुरेसे बस झालं. ओके.